नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुरवस्था यावर तोडगा काढण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरची ऑगस्ट 2024 घोषणा झाली होती. या प्रकल्पाला मंजुरी मिळून 2 वर्ष उलटल्यानंतरही भूसंपादनाअभावी हा प्रकल्प रखडला होता. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी एकूण 14 हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया अजून बाकी आहे. त्यात PMRD हद्दीत खेड तालुक्यातील चिंबळी, कुर्ली, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द आणि वाकी बुद्रुक या 7 गावातील 10 हेक्टर भूसंपादनाचा समावेश आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी ते इंद्रायणी दरम्यान 4 हेक्टर जागेच्या भूसंपादनाचा समावेश आहे. या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 175 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा निधी NHAIकडे वर्ग करण्यात येईल. खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकताच या प्रकल्पाच्या बाबतीत प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केली की तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश दिले असून लवकरच या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात येईल आणि 2030-31 पर्यंत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडला असून या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी एंटरप्राइजेस, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, प्रकाश अस्फाल्टिंग अँड टोल हायवेज इंडिया लिमिटेड या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रकल्पाच्या मुख्य वैशिष्ट्ये थोडक्यात समजून घेऊ. नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा 30 किलोमीटर लांबीचा 8 लेन रोड असणार आहे. हा रोड सिंगल पिलरच्या ॲडव्हान्स डिझाईनवर उभारला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सध्याच्या 4 पदरी रस्त्याचे 6 पदरी महामार्गात रुंदीकरण केले जाईल. तसेच स्थानिक वाहतुकीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी 2 पदरी सर्व्हिस रोड बांधले जातील. त्याचबरोबर प्रमुख चौक आणि जंक्शनची पुनर्रचना आणि सुधारणा केली जाईल. या प्रोजेक्टचे बजेट 7,827 कोटी रुपये असून भूसंपादनासाठी 600 ते 620 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असून उर्वरित रक्कम बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच BOT तत्वावर कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी खर्च केली जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 1.5 तासांवरून 20 मिनिटांपर्यंत कमी होईल. हा प्रकल्प 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून पहिला टप्पा नाशिक फाटा ते नौशी टोलनाका तर दुसरा टप्पा मोशी टोलनाका ते चांदोली टोलनाका राजगुरुनगर असा असणार आहे. हा कॉरिडॉर मोशी टोलनाक्याजवळ पुणे रिंग रोड तर चाकण चौकात तळेगाव चाकण शिक्रापूर कॉरिडॉर बरोबर इंटिग्रेट करेल. भविष्यातील दळणवळणाचा विचार करून यावर डबल डेकर पद्धतीने मेट्रो मार्गिकेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे फायदे थोडक्यात समजून घेऊ. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि राजगुरुनगर या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. माल वाहतूक वेगवान होईल. इंधनाची बचत आणि प्रदूषणात घट होईल. अपघातांचे प्रमाण कमी होईल. पुणे नाशिक प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.